श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. आज आपण ऐकूया स्वामींच्या बखरीतील सत्य प्रसंग. हा प्रसंग ऐकल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना. एक वृद्ध तेली आपल्या स्त्रियेसह जगन्नाथाच्या यात्रेस आला होता. जगन्नाथ हे क्षेत्र फार मोठे आहे, त्यामुळे यात्रेच्या गर्दीत त्याची स्त्री चुकून कोणीकडे गेली. तिचा पत्ता लागेना. 8 दिवसापर्यंत शोधून शोधून थकला. शेवटी निराश होऊन दुःख करीत स्त्रींजवळ येऊन प्रार्थना करू लागला की, महाराज, आज 8 दिवस झाले माझी बायको यात्रेच्या गर्दीत कोणीकडे चुकून गेली. तिचा पत्ता नाही. शोधून शोधून थकलो. तरी समर्थांनी कृपा करून तिचा पत्ता सांगावा. माझा गरिबाचा संसार बायकोशिवाय बुडाल्यासारखा आहे. दिनांवर दया करा अशी प्रार्थना करून त्याने एकदम स्त्रीच्या चरणी मिठी घातली. महाराजास त्याची दया येऊन म्हणाले, अरे थेरड्या, तुझे वय 80 वर्षाचे झाले तरी कामवासना अजून पूर्ण झाली नाही काय? अरे मृत्यूसमय जवळ आला आहे. अंग कापू लागलं, सर्व इंद्रिये शिथिल झाली, तरी सुद्धा आता मनोजय केव्हा होणार? संसार बुडाला असे म्हणायास तुला लाज वाटत नाही काय? तू कोण, आलास कोठून, जाणार कुठे याचा काही विचार केला आहेस काय? अरे विषयभ्रांतीने बोलू नकोस. तू पूर्वीचा आमचा भक्त आहेस, ओळख विसरलास वाटतं. असे म्हणून सेवेकरास सांगितले की, अरे याच्या कपाळास भस्म आणून लावा. सेवेकराने भस्म आणून लावताच त्यास मागील जन्माची स्मृती झाली व त्याने एकदम जाऊन श्रींचे चरण घट्ट धरले आणि म्हणू लागला की, महाराज, आता या संसारापासून सोडून आपल्या चरणांची सेवा द्या अशी प्रार्थना करीत आहे. इतक्यात त्याची बायको त्या शोधित तेथे आली. पतीस पाहताक्षणी तिलाही आनंद झाला व तिने स्त्रीच्या चरणी मस्तक ठेवले. नंतर स्त्रीचा आशीर्वाद व आज्ञा घेऊन उभयंता आपल्या गावी निघून गेली व शेवटपर्यंत श्री स्वामी समर्थांची सेवा करीत राहिली. स्वामी भक्त हो, अशा स्वामींच्या बखरीतील नवनवीन प्रसंग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका. धन्यवाद.